पहिला बांध कसा होता आणि आता कसं झालं ते हा थोडं अजून एक फळी सांगा की पुढं हुनशी ना सांगितली एक फळी अजून ते हाय शेतात सोडायला सांगितलं घरी आहे तर फुटत नाही हा फुटत नाही त्यात पाणी फिरत नाही बांधाकर जाईल पलीकडं गजन भाव आहेत ही मध्ये आहे ती मधलं धाकटा थोरला हे मधला नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला दिसतं इथं काय चालू आहे ते काय चालू आहे रानाची लेवल काढायची आहे पान नीट करायचं आहे तर त्यामुळं जेसीबी लावलाय सकाळी कमीत कमी 8:30-9 वाजल्यापासून जेसीबी चालू आहे ते अजून जेसीबी चालू आहे बघा आपल्या रानाला एकदम वाट नाही त्यामुळे बांध पडलाय बांध फोडून शिना जेसीबी आपल्या रानात आणलाय कुणाला आपला त्रास नको कुणालाच त्रास नको त्यामुळे काय त्रास होईल ते आपल्याला होईल ही काय जग आहे वरच्या रस्ते आहे ते खालच्या कडेपर्यंत गिरीपर्यंत आपल्या पूर्णपणे घाण काढून घेतली कारण की ह्या शेतकऱ्याला पण त्रास नको ना आपल्याला पण त्रास नको काय मन आहे गे रानच्या रान पडाक पडे आणि बांधासाठी रोज कुस्त्या केली त्यापेक्षा ते टेन्शनच नका काय असेल ते रीतीतनं आपलं करून घेतलं म्हणजे डोक्याला ताप नाही म्हणून ना ही सगळं काय झाडं झुडपं वा आडवी येते ती सगळी घेतली काढून शर्ट पण स्वच्छ येते त्यामुळे शर्ट इकडं तिकडं जाते ती सगळी आहे जेसीबी चालू आहे केल्याशिवाय होत नाही कुठलं पण करा केल्याशिवाय होत नाही आता हातासारखी आपली पाईपलाईन पण घ्यायची करून शिना कारण की तीन जेसीबी येत नाही का परत बोलवायचं आहे परत बोलवायचं आहे कारण अगोदर बांध क्लिअर करायचा आहे तुम्हाला इथनं झूम करून दाखवतो जे लाकूड दिसतंय ते त्या लाकडाला जी पताका आहे तिथं आपण सरतोय आणि तिथनं आपल्याला ते आपल्या तांबड्या घराचा कोपरा असं गाठून जायचं ही बांध क्लिअर झाला की मग आपलं एकरा प्लॉट पाडायचं इथं आणि तिथनं आम्हाला करायचं आहे म्हणल्यावर हो 4 पैशाकडे बघून पण चालत नाही आता मान्य जेसीबीचं सकाळ दरम्यान चालू आहे 7-8-9 तास होणार आहे पैसे जाणार आहेत कारण की ही झाडं खात्यानं पैशांतर निघण्यासारखी नाही आणि माणसाला वडून शिना महिनाभर जर तोडत बसलं तरी काही होणार नाही आणि झपाट्यानं आजच्या दिवसात का करून घ्यायचं आहे तर उद्या 4 माणसाची आपण सांगितले ती बोलवली ती आलं म्हणजे त्यांना पण कुठं त्रास होणी मागताना किंवा काय होणी म्हणून शिनाई सगळं काय असेल ते घेतलं तर काढून शिना आपल्याला पण रोपं लावायचे ती पाईपलाईन करायचे सगळं रेगाळलंय कुठल्या वेळेला होईना रोपं येऊन आपली पडली ती आज उद्या त्यात एखादा मोठा पाऊस पडला तर आपल्याला खाली रानात येता येत नाही त्यामुळं गडबड करून शिना आज सकाळी जेसीबी वाल्याला फोन लावला जेसीबी काय बाहेरचं ना आपल्या गावातला असल्यामुळं जेसीबी पण लगेच आल्यापासून त्यांचं काम चालू आहे तर नाही जाता तर पस्ती नक्की कवा आपलं एकराचं प्लॉट पडायचं कवा आपण रोपं लावायची कधी आपलं व्हायचं पण म्हणते ती वेळ आल्याशिवाय कुठलंही काहीही होत नाही येळ वाट बघायचं येळ आल्याशिवाय कुठलं काय होत नाही आता झालं की येळ आली फक्त नेट्या काढूनच घ्यायचा आहे आता विषय काय दुसरा नाहीच नेटोबा काढायचा बांध क्लिअर करायचा आणि एकराचं प्लॉट पाडायचं घरापाशी सामायिक जागा ठेवायची राहण्यापुरती आपला कोणाला ताप नको कोणाचा आपल्याला बी त्रास नको भरल्या भावाला एवढं समजत नाही तर सकाळ धरणं ह्यानी भावासाठी कुठलं काम बघितलं नाही कसा जरी असला तर भावाला भाऊच असतो म्हणते ती सकाळ धरणं सगळं काय असेल ते नीटनीटनं ह्यांनी भाऊजी दोघं जण भरल्या दिराला आमच्या एवढं म्हणजे कळतंय पण ध्यान देऊन करणार म्हटलं तर पाहिजे की माणूस आपल्या घरात सगळं काय असं ते अहो त्यानं वेळेला जर केलं असतं तर हे दिवस आपल्यावर आलं नसतं पण त्यानं न केल्यामुळं आणि त्याचं रान जसं वाटून घेतलंय तसं रान पडाक होतं हे तुम्हाला दिसतंय ती पूर्ण घाण काढली हिरी पसली ही आता तुम्हाला पेटी दिसते आलं तर अगोदर आम्ही तुम्हाला आयचान दाखवलं होतं आता सगळी घाण निघली आता फक्त 4 दिवस वाळू द्यायचं आणि पेटवून टाकलं की ह्याचा विषय संपला मग गाड्याला रान आपलं नीट झालं त्याच्या परिस्थिती आहे मानानं त्यानं मका करू किंवा ऊस लाव काय त्याला करू वाटेल ते करू
केळीची लागवड जर केली तर ह्या रानात त्यांना केळ चांगल्या पद्धतीत येते. आणि जर केळ राहून द्या ऊस जरी केला तरी सुद्धा ऊस ह्या रानात येते, कारण की पहिली पिकं काढले ते ह्या रानात. आता एवढी अशी कणसं पडत होती, जसं वाटून आले तसं ती ध्यान देत नाही, ती करत नाही. ती त्यांचा प्रश्न आहे, आपण एवढं काय बोलत नाही. आमचा प्रश्न म्हणलं तर बघा हिथं ह्यांचा प्रश्न आणि आमचा प्रश्न एकच आहे. त्याचा काय गुणाकार भागाकार केला तर उत्तर एकच येतंय. त्यामुळं आमचं दोघांचं जमतंय, म्हणजे काय जमतंय, टाकता दीर्घ आहे ती शब्दाच्या बाहेर नाही. सगळं काय असेल ती भावानं सांगितलं की आहे एकट्या ती करते ती हाय म्हणायला वायलाय, तुकडं खाय म्हणायला वायलाय, पण काय असेल ती सगळे एकत्र असल्याने हाय. तुम्हाला पहिल्यापासूनच म्हणलंय. झालं एवढं टेन्शन गेलं का नाही, एकदा रोप चिटकून निघली का नाही काय टेन्शन नाही. आता काल तुम्ही म्हणसाल व्हिडिओ नाही, काल सकाळचा नाही संध्याकाळचा नाही, कारण की कालचं टेन्शन जरा जास्त होतं आमच्या मागं, त्यामुळं व्हिडिओ काय काढला नाही. तिथं बांध पडलेला कालचं टेन्शन काय होतं, काल 4 जी लोक आली होती त्यांच्या संग हे रान मोपण्यात गेलं आणि रान मोपण्यात जाऊन त्या शेतकरी म्हणायचा पलीकडला मला रान मोपून पाहिजे, त्याला रान पडलं 3 गुंठ कमी आणि झाडकानामुळं त्या व्यक्तीसनी रान काय मोपाय आलं नाही. रान मोपाय आलं नसल्यामुळं मग ही झाडं काढायची वेळ आली. मी ह्यांना काय म्हणलं, आपल्यात जरी सरलं तरी पण आपण देऊ, हो का, सरल्यावर द्यायचंच आहे. आता शासकीय मोजणी आणून आपूट गट मोजला आणि आपूट गट मोजून त्यांचं जेवढं होतं आपलं 6.5 एकर सोडून त्यांना त्यांनी खुना करून दिलंय, तरी पण त्या शेतकऱ्याला काय वाटतंय की मला रान कमी आलं. आता उंदीच्याला निघालच त्या करता आज पूर्ण झाडं फिडं काढून घेतली ती. आता फक्त ती लाकूड ती घर नेट्या काढून घेतला की बांध क्लिअर करून घ्यायचं आणि आपली आपली शेती पिकवाय आपण रिकामं झालो. मी घरी होती तर ह्यांनी काय केलं, जेसीबीला वाट नसल्यामुळं बांध फोडून शिना जेसीबी खाली घेतला. लोकाला ताप द्यायचा नाही, इथं रस्ता नाही, आपण एकतर बांधा इकडे इकडे पाऊल वाट ठेवली. टेन्शन घेऊ नको, फुटत नाही. पाऊस लागल्यावर माहित नाही ह्या नालीत पाणी किती साठतंय ती का नाही माहिती. काळजीपोटी कामं केलेली कधी हे सांगे, काळजीपोटी कामं करत नाही त्यामुळे राजा लागले ते हसायला नवीन असल्यामुळे त्यांना सगळे येतंय हो, मग कणिक मळायला लावते काय? नाही बाई, आपल्याला येतं त्याचं काम जे त्याला येतं, कोणाचे पण काम आहे अगं घेते ती घे, एवढं टेन्शन घेऊन होते. आता ते ओके तसं माती वडण्यात काय होतंय, ती बांध पोखरले गत होतोय. हाय की अगं तिथनं टाकायचं आहे. तुम्ही याड्याचा बाजार करता. अगं तेवढं तू लई तेवढं बारीक बघत जाऊ नको. बांध फुटला ना सध्या मातीत होऊन जाईल काय, आता वाटती मजा तेवढं बघत जाऊ नको. तेवढं मोठा घोटाळा ही कोपरा तेवढं ती हां तेवढं की वरलीच माती टाकू आपण बोरच्या कडेची जी डस्ट आहे ती ह्याच्यावर टाकू, म्हणजे आवडून बसते. ही आता पोकळ माती झाली, अशी किती जरी वर नेली तर ती फिरून खाली येणारच आहे. हां तर आता आपण डस्ट थोडं टाकायला लावूया इथलं, कारण त्या शेवट बांध आवडून येत नाही. ते असं चोपून दाबून तिथले 2-3 बकेट ते अशी सोड. थोडा थोडा कसा तुटतोय ग. दाबास खाली अजून एक ही अशी एक टाक, तिथे एक आणि तिथे एक टाक.